हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वजण कसे आहात? मस्त आहात ना? मस्त मजेत राहा. तृप्ती कलेक्शनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज माल आणलेला आहे या लेगीज. फक्त या लेगीज आहेत, लेगीजच फक्त, ड्रेस नाहीत लगेच. आता हे जे शोकेश आहे ना आपलं, या शोकेशमध्ये आपण लेगीज ठेवतो. ते पॅक केले आता मी सगळे इथे लावलेत लेगीज. आता राहिलेले ना अजून त्या रॅकमध्ये जातील. पाठीमागे इथे ड्रेस आहेत, त्या ड्रेसच्या पाठीमागे रॅक आहे, रॅकमध्ये मी ठेवते. आता हे ब्लॅक अँड व्हाईट तर जास्तच लागतात आता, म्हणजे कसं सगळ्याच ड्रेसवर होतात ना, सगळ्याच कुर्तीवर होतात, त्याच्यामुळे ब्लॅक अँड व्हाईट जास्त. इथे पण ठेवलेले आहेत, रॅकमध्ये पण मी ठेवले. आणि बाकी अजून तिकडं लेगीजला खूप कस्टमर आहे. लेगीज दुपट्टा सगळं तिकडे मी ठेवते. लेगीज दुपट्टा पॅन्टी तिकडे रॅकमध्ये फक्त माझं सामान आहे लेगीजचं. दुपट्टे स्टायलिश म्हणजे जरा 100वाले 150वाले भारी भारी दुपट्टे मी इथं ठेवते. बाकीचे डेली यूजचे आहेत ते तिकडे रॅकमध्ये. बाकी इथे पॅन्ट बघितली तुम्ही आता, ती ट्राउझर पॅन्ट 200 रुपये. लेगीज लेगीजची क्वालिटी पण छान आहे. लांब आहेत, सांगतात तुमच्या लेगीज चांगले आहेत. मला लांबून लांबून सांगतात. थांबलेले आहेत, अजून एक आठवडाभर थांबून राहिलेत काही काही. मला तुम्हीच आणून द्या, ब्लॅक व्हाईट किती 1-2 डायरेक्ट घेऊन ठेवतात. सांगतात आम्ही 2-2 घेऊन ठेवतात. माझ्या बहिणीला कुणाला ते गावाला पण पाठवतो. माझ्या बहिणीला द्यायचे एक, मला एक, असं. ठीक आहे, येईल थोडे दिवस थांबा म्हटलं, 1-2 दिवसात. आणि हां, 150वाले सांगतात ड्रेस, म्हणजे 150वाले कुठे असतात का ड्रेस? 150वालेला का नसणार? माझ्याकडे तर आहेत. आता मी स्वतः हा घातलेला ड्रेस आहे ना, हा 150 रुपयाला. कधी काढलाय मी हा ड्रेस? जेव्हा माझं शॉपसुद्धा नव्हतं. शॉप नव्हतं म्हणजे मी घरातून करत होते. नुकताच पहिल्यांदाच माल आणला होता मी तेव्हा. पहिल्यांदाच माल आणलेला. मग त्याला आता खूप वर्ष झाले असते, 2 वर्ष होऊन गेली, 2-2.5 वर्ष झाली या टॉपला. आणि माझं कसं असतं ना, मी तुम्हाला पहिल्यांदा म्हटल्यासारखं, कस्टमर हेच माझे देवता आहेत. पहिल्यांदा कस्टमर, त्याच्यामुळे मी म्हटलं होतं घरात पहिल्यांदा जाऊ द्या, नंतर मी मला काढणार. म्हणजे पहिलाच मला आणलाय, पहिली घरातली लक्ष्मी, तू काढ ड्रेस, तू घे ड्रेस कुठला तरी. म्हटलं नको, मला नको, जाऊ द्या. यायच्या ना घरी लेडीज यायच्या, कुठल्या पसंत पडतायत, कसं होतं माझं अगोदर, पसंत पडतायत ते घेऊन जात आहेत. म्हटलं राहू द्या तसं ड्रेस, मी काही काढणार नाही आहे, नेऊ द्या कस्टमरला. माझं बरेच वेळा असं झालेलं आहे, म्हणजे घरात खूप वेळा असं झालं की मला आवडतो कधी कधी ड्रेस, म्हणजे राहू द्या, कस्टमर घेता येत नाही, घेऊ द्या म्हटलं कस्टमरला. राहिलं तर मी घेईन, प्रत्येक वेळेस माझं असं केलं, राहिलं तर मग मी घेईन. तसं कधी मग माझ्या वाटेला येतच नाही. तर मग मी हा ते राहिल्यावरच काढला होता. तरी पण माझी सवय तशीच आहे, सगळ्यांचं घेऊन जाऊ द्या, मग मी घेईन. तसंच त्याच प्रकारे झालं. हा राहिलेला ड्रेस मी काढला होता तेव्हा, मला आता 2 वर्ष होऊन गेली. अजून चांगलं आहे, काहीच नाही, कुठंच नाही, काहीच. अजून कापड पण चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. सगळं सांगतात, उलट कस्टमर येतात ना घ्यायला 150. आणि तुम्ही घातलाय तसंच आहे का अजून? आता नाही राहत, तो चेंज होत राहतो मालसारखा. हा झाले की तो झाला तो चेंज होत राहतो ना माल. डिझाईनमध्ये पण चेंजेस होत राहतात. नाहीतर आता मी तर ते 150ला काय ठिकाणी सांगतात की नुसता बटनांचा आहे, बटन असतात नुसते, बटन झाले 150ला. पण आमच्या इकडे नाही, वर्कसुद्धा भेटते, हे पूर्ण वर्क. अजून बघा 2 वर्ष झाले तरी आहे, असं वर्क पण आहे याच्यावर, शाईन पण आहे कपड्याला. आणि इथे पण आहे, इथे पण पट्टी दिलेली आहे. अजून काय पाहिजे 150मध्ये? एवढी चांगली क्वालिटी देतो आणि याला 2 वर्ष होऊन गेले. आणि मी आहे ना डेली वापरते, मुलांना सोडायला घरात वापरतेच. म्हणजे घरात कलर असा आहे की काही करा, स्वयंपाक करा, काय करा, म्हणजे काही लागत नाही, काही नाही. घरात पण मी वापरते, गावी गेलो गावाला पण सहज सगळीकडे मी वापरते. मग असं काही नसतं की गावाला जाताना वेगळा आहे. मी सगळे डेली घरात पण नाही, बाहेर पण, म्हणजे असं म्हणजे काही वाटत नाही, मीच वेअर करते. 150वाले मग चांगले आहेत ना त्यामुळे. 150 तुम्ही बघू शकता, इथे 200चे लावलेले मला. आणि हे जे आहे ना त्याच्या पाठीमागे रॅक ठेवलेली आहे, ड्रेस
ड्रेस मी ती झाकून ठेवलेली, त्याच्या मागे रॅक आणि इथे पडदा लावलेला आहे चेंज सोय आहे. तर बस आता मला पण घरी जायचं आहे. तर हां, व्हिडिओ मला करता येत नाही आहे, कस्टमर असतं ना, व्हिडिओ करता येत नाही, घाई घाई ते पण निघून जात आहेत, जॉबवरून येतात, घाई असते, घरी जायचे मग पटकन पाहिजे ते घेतात, घालून पण बघत नाही काय काय जर हां द्या ठीक आहे आवडलं खराब काय लगेच जायचं. त्यामुळे मला व्हिडिओ करायला टाईमच भेटत नाही आहे. काल पण नाही केला, मला वाटतं आज पण नाही केला, पण बघू आज संध्याकाळी. आणि काही जरी असेल तर मी सांगते थोडंसं आहे ना, कोणालाही काही करता आलं ना तर करा घरातून. आता नागपंचमी पण येते, 15 ऑगस्ट नागपंचमी. ज्वेलरी आणा, कोणी कोणी ज्वेलरी स्टार्ट करा, थोडीशी ज्वेलरी गळ्यातले असतील, बांगड्या असतील, शोचे हेअरस्टाईल्स येतात, हेअरस्टाईल गजरे, त्यामध्ये पण काही शोचे गजरे असतात ते घेतात. म्हणजे वेस्टेज जायला नको, काही खराब नको व्हायला ना, ते चांगले राहतात त्याच्यामुळे. आणि कधी काय कितीही माझा माल आणून द्या, आपण 10,000चा आणा, 15,000चा 20 आणा, काहीही सलग सगळं लिहून ठेवायचं. आपल्याला हिशोब लागला पाहिजे. मी तर करते म्हणजे तशी स्टार्ट करा, म्हणजे तुम्हाला कळेल ना तुम्हाला फायदा होतोय की नाही. थोडंसं घरात बसून थोडंसं 10% पण सुटलेलं ना जरा तरी बस. म्हणजे आपला पण वेळ जातो, जरा सत्कारणी वेळ लागतो ना म्हणतात तसे, बाहेर जात नाही. पॅन्ट तशीच तुम्हाला दाखवली ना, तशीच डबल एक्सेल ही पॅन्ट आहे. पॅन्ट मला द्यायचेच आहेत आणि या कलरनुसार. आणि हे आहेत कॅरी बॅग्स, द्यायला लागतात ना ड्रेस घेतले की, त्यासाठी कॅरी बॅग. तर चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हां, आणि एक मिनटं, तुम्हाला काय सांगायचं असेल, सुचवायचं असेल ड्रेसबद्दल, लेगिन्सबद्दल, पॅन्टबद्दल का तर, आणि व्हिडिओ आवडतायत का, त्यामध्ये काय अजून चेंज करायला हवं आहे का, ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. थँक्यू.